coming to where I see Blue in the next about 10 years, I think there is a huge opportunity. The market is wide open. We would want that every metro city of India, every citizen of that city has a Blue Smart in 5 minutes. 2019 मध्ये सुरू झालेली आणि ओला उबरला टफ फाईट देणारी कंपनी म्हणजे ब्लू स्मार्ट. पण हीच लोकप्रिय कंपनी आता बंद पडली आहे आणि याचं कारण आहे कंपनीचे संस्थापक अनमोल जग्गी आणि पुनीत जग्गी यांनी केलेला 500 कोटींचा स्कॅम. ब्लू स्मार्ट आणि पॅरेंट कंपनी जेन्सोल इंजिनिअरिंग लिमिटेडसाठी घेतलेले कर्ज महाग अपार्टमेंट खरेदी करण्यासाठी आणि तसेच खाजगी खर्चासाठी वापरल्याचा आरोप सेबीने केलाय. यामुळे कंपनीचे शेअर्स 85% घसरले आहेत, तर अनमोल जग्गी आणि पुनीत जग्गी यांच्यावरही ॲक्शन घेण्यात आली आहे. पण स्कॅममुळे बंद होणारा हा पहिला स्टार्टअप नाही. भारत पे, गो मेकॅनिक, बायजूस यासारखे नावाजलेले स्टार्टअपही असेच बंद झाले होते. एका डेटानुसार 90% स्टार्टअप भारतात 5 वर्षात अपयशी ठरतात आणि फक्त 1% स्टार्टअप्स युनिकॉर्न म्हणून नावारूपाला येतात. ब्लू स्मार्टच्या या स्कॅमबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा.